हाय नमस्कार मंडळी, शुभप्रभात। आज आम्ही गावीच आहोत। आम्ही थोडंसं फिरण्याचं बेत आलेलं आहे आणि रुद्र आणि स्वरा यांच्या आग्रहाखातीर आम्हाला जावं लागतंय आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की समुद्रकिनारी आम्हाला जाण्याचं आवडेल आणि समुद्रकिनारीला घेऊन चला। त्यासाठी आमच्या इथून एक तास लागतो, 1 तास 10 मिनटं लागतात आमच्या इथून, आमच्या गावाच्या इथून। तर आम्ही गुहागर हा बीच जो आहे तो सिलेक्टेड केलेला आहे। तर तुम्हाला ह्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये गुहागर बीच पर्यंत आम्ही कसं सफर करतो आणि गुहागर बीचच्या इथे आजूबाजूला काय आहे, गुहागर बीच कसा आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तर माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय किंवा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा। चला तर आपण डायरेक्ट आता भेटूया गुहागर बीच। आम्ही पहाटे या स्वरा आहे ना, ही लय बदमाश आहे। तिच्या आग्रह खातर आम्हाला जावं लागतंय आणि नाहीतर आम्हाला रात्री 3:30 वाजले होमावरून यायला आणि जस्ट उठून 2 तास पण झोपलोय नाही आम्ही। उठून आम्ही 6 वाजता परत गुहागर बीचला चाललोय। तुम्ही या व्हिडिओ सोबत राहा आमच्या। बघा काय कंडिशन आहे, बघा गाडीमध्ये झोपले सगळेजण, बघा ब्लँकेट वगैरे घेऊन। हे बघा पूर्ण आता चाललोय आम्ही। तुम्हाला एन्जॉयमेंट आम्ही जे करणार आहोत ते दाखवणार आहे त्याच्यामध्ये। जरी एन्जॉयमेंट नाही केले तरी बीचला, गुहागर बीचला काय काय आहे अवेलेबल, काय कसं गुहागर बीच आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा आणि त्याला कमेंट्स करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर नंतर लावू आपण। बस झालं बाबू, जास्त अरे वाटतं ना। हे बघा, हे आमच्याकडची सिनेरी बघा, खूप सुंदर आहे। पाणी ओवाटलंय असं बोलतायत। आमच्याकडची ही कोकणी भाषा आहे। वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये तुम्ही गेलात ना तर वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये वेगवेगळी लँग्वेज तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे आणि ती भेटते तुम्हाला। आता हे बघा, हे पर्यटनसाठी बनवलेले हे आहेत, छोटे छोटे रूम्स बनवलेले आहेत आणि इथे चहा नाश्ता वगैरे सगळं इथे सोय आहे। आता आपण येतोय घुंसरपाड्यामध्ये, थोड्याच वेळामध्ये घुंसरपाडा येईल। आता आलोय घुंसरपाड्यामध्ये। आणि जे सुंदर आहे साईबाबाचं मंदिर आहे, साईधाम, हे घुंसरपाडा। खूप सुंदर आहे। न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे
वाव, खूप सुंदर आहे बघा ना, आणि खूप सजवलं एकदम. आणि इथे होम लागलेला आहे रात्री. आणि मंदिर बघा खूप सुंदर आहे. आणि समोर बघा नंदी आहे. आणि आम्ही आता तळीला पोचलेलो आहे. आणि आता काहीच मिनिटावरती, म्हणजे एक मला असं वाटतं अर्ध्या तासाच्या अंतरावरती गुहागर बीच आहे. जास्त वेळ नाही आम्ही घेणार तुमचा व्हिडिओमध्ये. लवकरच तुम्हाला ते दर्शन घडवणार आहे गुहागर बीचचं. आमच्या व्हिडिओ सोबत राहा, शेवट चुकवू नका. चला. आयुष्यातील आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त प्रिय असतात. आज विनोद चव्हाण बुवा ठीक आहे, 2.5 तास गजर केला. सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य, सुंदर ते कोकण. या कोकणात सगळे रोज डे माहित ना, रोज डे सर्व डे माहित. आमच्या देवगडात वळीव डे चौक आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज. कसले डे, रोज डे, ग्रामीण रुग्णालय, टीडी डे, किस डे. आलो आपण. नमस्कार मंडळी, फायनली मी बीचवरती आम्ही पोचलो आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे वगैरे पाहताय झाडं वगैरे आहेत खूप. ओके, अजून बीचला मी गेलो आहे नाही, पण सांगायचं तात्पर्य आहे की इथे तुम्ही आतमध्ये आल्यानंतर सुविधा वगैरे सगळं आहे. खाण्याची वगैरे सुविधा आहे इथे पाठीमागे. आणि याच्यामध्ये राहण्याची सुविधा पण तिकडे आहे. म्हणजे काही तुम्ही फॅमिलीबरोबर जरी आलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, तरी तुम्हाला खाण्यापिण्यापासून राहण्याची सुविधा आहे इथे. ओके. आणि इथे त्यांनी जाहीर सूचना केलेल्या आहेत की पावसाळ्यामध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण येते, त्यामुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. तसेच किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत असतात, त्यामुळे पावसामध्ये नागरिकांनी व पर्यटकांनी समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तरी याबाबतची सर्व नागरिकांनी व पर्यटकांनी खबरदारी घेण्यात यावी ही विनंती असं लिहिलं आहे. ओके. आणि दुसरी एक जाहीर सूचना एक दिलेली आहे ती तुम्हाला मी एक दाखवतो. हे दाखवण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण एन्जॉयमेंटमध्ये येतो आणि हे सगळं आपण विसरून जातो आणि अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे फॅमिलीवरती एवढं वाईट काळ येतं. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. आता इथे परत एक दुसरी बघा पोस्ट आहे, दिसत नाही आहे थोडंसं ब्राईटनेससाठी. सदरची जागा ही महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीची असल्याने सदरच्या जागेत प्रवेश अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हुकमावर असं लिहिलं. मग ही जी जागा जी आहे महाराष्ट्र राज्याची सागरी मंडळाच्या मालमत्तेची आहे. इथे कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करण्याचं किंवा मद्यपान वगैरे जे काय आहे इथे करण्यास सक्त मनाई आहे. करायची नाही आहे, जेणेकरून त्याच्यावरती कारवाई केली जाईल. ओके. मी इथं आल्यानंतर फॅमिलीसोबत जरी आलात आणि एन्जॉय करण्यासाठी येणारच, पण जर तुम्ही समुद्रामध्ये भिजलात किंवा हे झालं आणि तुम्हाला रूम्स घ्यायची नाही तर तुम्ही एक इथे बघा गव्हर्नमेंटचं आहे, तिची टाक्या दिसते तिथे गव्हर्नमेंटच्या शौचालय पण आहे, आंघोळ वगैरे सगळं सुविधा आहे. तुम्ही चेंजिंग पण करू शकता, सुविधा पण आहे तिथे. आणि कमी 50-100 रुपयामध्ये होऊन जाते. म्हणजे तुम्हाला रूम घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही वन डे जर पिकनिक करत असाल तर तुम्हाला मी सांगतो
जर अदरवाईज तुम्ही जर 3-4 दिवस स्टे करायचं तर तुम्ही रूम घेऊ शकता, रूम पण अवेलेबल आहे. आपण आता लेट्स गो, जास्त उशीर नाही लावत आहे. आपण आता डायरेक्ट समुद्रकिनारी जातो आहे आणि इथे काय काय सुविधा आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. काय काय इथे आता तुम्हाला मी दाखवतोय. समोर तुम्हाला दिसतोय हा भला मोठा सागर आणि खूप सुंदर असं नजारा आहे. आणि तुम्ही चप्पल विदाऊट चप्पलनीही चालू शकता तुम्ही. आणि बघा ना, हा तुम्हाला नजारा पूर्ण दाखवतो, खूप सुंदर आहे. आणि इथं आल्यानंतरच मन प्रसन्न होत आहे. अजून आम्ही काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या नाही आहे तिथं, अजून जवळपास त्या समुद्रकिनारी गेलेलो नाही आहे. लोक तिकडे एन्जॉय करत आहेत बघा. कशी एन्जॉय केले कशी वाळू टाकतात एकेकाला हे करतात, एकेकाला हे करतात. ते खूप सगळी मला वाटतं फ्रेंड्स आहेत, मजा करतात, खूप एन्जॉय करतात. खूप एन्जॉय करताय ते बघा. हे पुढे जाऊ नको. अशा पद्धतीने आपण एन्जॉय करतो. खूप धमाल मस्ती चालू आहे, खूप सुंदर वाटते. हा काय म्हणता रुद्रा, पुढे जाऊ नको जास्त. नमस्कार मंडळी. इथे मी आता मला एक ग्रुप मिळालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रायडिंग किती रुपये आहे ते दिलेलं आहे. समर्थ वॉटर स्पोर्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेटस्की राईड जे आहे ते तुम्हाला सिंगल पर्सन 400 रुपये आहे आणि डबल सेट 600 रुपीज आहे. नंतर बनाना राईड्स जे तुम्ही बघताय बघा, बनाना राईड ते तुम्हाला 300 रुपये पर पर्सन आहे. नंतर डॉल्फिन बोट फॅमिलीसाठी आहे, 300 रुपये पर पर्सन आहे. आणि स्लीपर राईड आहे, 300 रुपये पर पर्सन आहे. डॉल्फिन शो राईड पर पर्सन 300 रुपये आहे. तुम्ही हे पाहताय बघा, इथे मला असं वाटतं ना, एक सेल्फी पॉईंटसाठी ह्यांनी एक ब्रिज तयार केलं होतं, हे पाहताय तुम्ही. पण त्याच्यात ते पूर्ण पाण्याने पूर्ण खराब झालेलं आहे. तरी सुद्धा त्याची थोडीशी अवशेष आहे. हे 300 रुपये आहे 1 आवर्ससाठी. ओके. दुसरी गोष्ट, हे मला जरा डॉल्फिन शो राईड जे आहे, कुठे तुम्हाला हे कुठे आहे ते आहे, पण आता कधी दिसते कधी नाही. ओके, म्हणजे डॉल्फिन जी दिसेल की नाही दिसेल ती गॅरंटी ती देऊ शकत नाही. पण जर नाही दिसलं तर पैसे परत देतो नाही, तसं नाही आहे, लक्षात घ्या. जर सवारी तुमची केली आणि डॉल्फिनची जर डॉल्फिन दिसलं नाही तर पैसे तुमचे परत नाही आहेत, हे लक्षात घ्या. बाकी सर्व चांगल्या रीतीने आहेत. जर तुम्ही जर फॅमिली सोबत आहात तर थोडे बहुत डिस्काउंट करतात इथे, त्यांनी असं सांगितलेलं आहे. ओके.
आता हे फोटो सेक्शन करणार आहेत आमचं. तर छोटी साईज आहे काहीतरी 60 रुपये पर फोटो आणि मोठा फोटो जो बिग फोटो आहे ते 120 रुपये प्रिंटच्या सोबत आहेत. हे तुम्हाला दाखवत आहेत बघा. हे मोठं आहे त्याचं 120 रुपये बोलतात आणि हे छोटे जे 2 फोटो आहेत त्याचे 7-7 रुपये पर फोटो आहे. ओके. जर कोणाला तुम्हाला करायचं असेल तर ह्यांना काय नाव तुमचं राजूबाईंना भेटा इथे. कोणालाही विचारा राजूबाई कोण आहे तिथे गुहागर चौपाटीला तुम्हाला नक्की सांगायचं. ओके. नमस्कार मंडळी, तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असालच आणि तुम्हाला अजून थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. चिपळूणवरून एक 45 किलोमीटरवरती आहे. चिपळूण स्टेशनवरून गुहागर हा बीच. तुम्ही बाय एसटी पण येऊ शकता, नंतर तुम्ही स्वतःचे व्हेकल्सने येऊ शकता आणि आल्यानंतर डेपो हा मला असं वाटतं एक 100 ते 150 किलोमीटरवरती आहे. वॉकिंग आहे डिस्टन्स. खूप सुंदर आहे आणि तिथे राहण्याची पण व्यवस्था आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था तर आहेच आहे. ओके. आणि महिलांसाठी सुरक्षेसाठी खूप तिथे यांनी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे आणि तिथे पोलिसांची गाडी वगैरे सर्व आहे. बघा तुम्ही पाठीमागे पोलीसची व्हॅन वगैरे किंवा ही सागरी जी मालमत्ता आहे यांच्या अंडर आहे महाराष्ट्र राज्याच्या, त्यांची गाडी फिरत असते. म्हणजे काही दुर्घटना वगैरे होऊ नये या अनुषंगाने फिरत असते. ओके. आणि दुसरी गोष्ट सांगायची मतलब की पावसाळ्यामध्ये जास्त रिस्ट्रिक्टेड म्हणजे बंधनं असतात. पावसामध्ये पूर्ण लाटा वगैरे हवा तेज असते, त्याच्यामुळे बंधनं ठेवलेली आहे. त्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये येऊ नये मी असं रेकमेंडेशन करतो. दुसरी गोष्ट जेवण पण उत्तम आहे. तुम्हाला आता मी उंटाची सवारी ही दाखवलेली आहे. ते पण सुद्धा असं ते थोडंसं कॉस्टली आहे, कारण काय 100 मीटर फिरवतात 500, 600, 1000 रुपये 1 पर्सन असे घेतात. आता आम्ही 5% आम्ही बसलो होतो, म्हणजे 5 जण बसलो होतो. एकाचे त्याने सांगितले 200 रुपये आणि 2 जणांचे 300 रुपये अशा पद्धतीने आम्ही ते पे केलेले आहे. ओके. तुम्ही बघताय सर्व उपलब्ध आहे. पाण्यामध्ये फिरणारी बोट पण आहे. ओके. ते पण आहे पाहू शकता आणि सुंदर इथे तुम्ही ना तिथे बसू शकते. पाठीमध्ये जे पोखरीचे शांत वाटतं एकदम. वाटतं ना की येऊन तिथं मन प्रसन्न होतं. म्हणजे आपण ज्या कामधंद्याच्या जे आपण कामधंदा असतो त्याच्या ह्याच्यामध्ये व्यस्त असतो आणि आपण त्यातून एक दिवस आपण त्या काढून तुम्ही नक्की ह्या गुहागर बीचला भेट द्या. खूप सुंदर आहे. जास्त खर्च नाही आहे. सामान्य माणूससुद्धाही येऊ शकतो, कारण परिवारासोबत येऊ शकतो मोस्टली, कारण खर्च नाही आहे जास्त. तर तुम्ही जर मुंबईवरून येत आहे तर मुंबईवरून 1 डे ट्रिप करू शकता. जनशताब्दीने येऊ शकता सकाळी, आणि सकाळी जनशताब्दीने आलं की 9ला तुम्ही चिपळूणला उतरताय. तिथून 1 तास 10 मिनटं म्हणजे तुम्ही 1 तास 20 मिनटं पकडा प्रवास आहे. ते तुम्ही डायरेक्ट गुहागर बीचला येता. पूर्ण दिवस तुम्ही एन्जॉय करून पुन्हा जनशताब्दी आहे, मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, ती जे
परत तिची बुकिंग केली असेल तुम्ही तर 7:30ला पुन्हा ती 7:30ला येते चिपळूणला. तिथून तुम्ही डायरेक्टली मुंबईला जाऊ शकता. म्हणजे 1 डे ट्रिप ही होऊ शकते. तर मी तुम्हाला रिकमेंडेशन करतो की तुम्ही फॅमिलीसोबत या, जेणेकरून खूप एन्जॉय करा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये या, आपली मतं मांडा. जर तुम्ही या गुहागर बीचला भेट दिली असेल तर खरंच कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा. आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत असाल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.